तर भाग्येश ओसवालला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं। बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स होतं अशी देखील माहिती समोर येते। त्या ठिकाणी माध्यम समूहाचे कॅमेरे असल्यानं पोलिसांनी त्यांना हकललं। तर ओसवालला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या मित्रांकडून त्याच्या खाण्याची सोय करण्यात आली। बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स पाठवण्यात आले होते। माध्यम समूहाचे कॅमेरे त्या ठिकाणी होते, त्यामुळे पोलिसांनी त्या मित्रांना हकलून लावलं। या प्रकरणी अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजिंक्य यांच्याकडून। अजिंक्य, प्रणीला, हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर जो गौरव आहे त्याच्यासोबत त्याचा मित्र एक गाडीत बसलेला दिसत होता आणि त्याच्या हातात दारूची बॉटल देखील हातात दिसली होती। त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं आणि रात्री पोलीस स्टेशनला आणलं होतं। त्यावेळी त्याचा एक मित्र जो आहे तो आपण दृश्यांमध्ये पाहतोय की त्याला पिण्यासाठी कोल्ड्रिंक्स असतील, बर्गर असतील हे खाण्यासाठी घेऊन आला होता। मात्र त्या ठिकाणी माध्यम समूहाचे कॅमेरे होते, त्यामुळे त्याच्या मित्राला जे आहे ते पोलिसांनी हटकून लावल्याचं आपण पाहतोय। खरं तर बड्या घरातली ही सगळी दोन्ही मुलं आहेत, पैसेवाल्यांची मुलं आहेत, त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देखील त्याचे मित्र त्याला कोल्ड्रिंक्स घेऊन आला होता, बर्गर घेऊन आला होता आणि जो पांढरा बॉक्स आहे गाडीवर तो देखील आपण पाहतोय। त्यामुळे हे सगळं अटक केल्यानंतर देखील त्यांना VIP ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न त्यांच्या मित्रांकडून केला गेला असल्याचा या ठिकाणी आरोप होतोय। मात्र पोलिसांनी माध्यम समूहांचे कॅमेरे पाहून त्या मित्राला जे आहे ते हटकून दिल्याचं आपण पाहतोय। आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर आज सकाळी जो गौरव आहे त्याला पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयात नेलं होतं। त्या ठिकाणी त्याची वैद्यकीय तपासणी देखील झालेली आहे आणि आता त्याला माझ्या पाठीमागे जे येरवडा पोलीस स्टेशन दिसतंय त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। आज दुपारी 2 वाजताच्या आसपास जे आहे ते त्याला न्यायालयात हजर करणार असल्याची देखील पोलिसांकडून माहिती मिळते। खरं तर हा जो त्याचा मित्र आहे भाग्येश ओसवाल, त्याला काल पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची देखील वैद्यकीय तपासणी करण्यात आली। तर पोलीस सूत्रांकडून माहिती समजते की जी तपासणी करण्यात आली त्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण सापडलेलं आहे। आता गौरवचं जे आहे ते वैद्यकीय चाचणी झालेली आहे, त्याचा रिपोर्ट येणं बाकी आहे। त्यामुळे नेमका आता पोलिसांकडून कोर्टात या सगळ्या गोष्टींची कशा प्रकारे मांडणी केली जाते आणि कोर्ट काय निर्णय देते हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर। अजिंक्य, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।